डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतो. भारतीय संविधान दिन या ठिकाणी साजरा होतो आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मित्र दिलीपरावजी जवंजाळ, या ठिकाणी बोलून गेलेल्या सविताताई हापसे, ॲडव्होकेट निलेश गजबे, ॲडव्होकेट प्रमोद गाडे, आमचे मित्र संदीप चक्रनारायण, घरडेताई, आणि ज्यांनी आता एक क्रांतिकारी अशी विचार करायला लावणारी आणि खऱ्या अर्थानं ज्या गोष्टींची गरज आता आहे ते आपल्या कवितेतून मांडलं त्या चक्रनारायण ताई. भारताच्या संविधानाचा महोत्सव आपण साजरा करतो आहे आणि म्हणून भारताचं संविधान मी सोबत यासाठी आणलं आहे की हे वकिलांच्याही घरी भेटत नाही. आणि हे वकिलांच्याही घरी भेटत यासाठी नाही, वकिलांची जर ही अवस्था आहे तर या देशातल्या सर्वसामान्य माणसाची काय अवस्था असेल याचं थोडं आपण या 76 वर्षाच्या अनुषंगाने, 76 वर्ष झाले आज, थोडं मूल्यमापन आपण केलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही प्रास्ताविका ज्या संविधानाची या ठिकाणी वाचली, ती प्रास्ताविका वाचत असताना आम्ही भारताचे लोक इथपासून सुरुवात केलेली प्रास्ताविका, उद्देशिका, प्रियंबल स्वतः प्रत अर्पण करीत आहोत, अंगीकृत करीत आहोत, अधिग्रहित करीत आहोत असं म्हणणारा प्रत्येक भारतीय आणि त्या भारतीयामध्ये या 76 वर्षात निर्माण न झालेलं भारतीयत्व या संविधानाच्या हलाखीसाठी कारणीभूत आहे असा भारतीयांवर मी आरोप करतो. मग या भारतीयांनी असं का करावं? 76 वर्ष झाले. या 76 वर्षामध्ये भारतीयांना हे पुस्तक आपलं का न वाटावं? 76 वर्षानंतरही या पुस्तकातली प्रत्येक ओळ, प्रत्येक शब्द हा मी अंगीकृत केला आहे याची शपथ मी 26 नोव्हेंबर 1949 ला घेतली आहे. असं भारतीयांना का न वाटावं हा प्रश्नचिन्ह सुद्धा आजच्या सभेसमोर मी निर्माण करतो. आणि म्हणून मला असं वाटते की बाबासाहेबांनी ज्या काही गोष्टी आपल्याला सांगितल्या त्यामध्ये 25 नोव्हेंबर 1949 चं जर भाषण आपण वाचलं, देवीदास घोडेस्वार यांनी 10 खंड मराठी भाषेत भाषांतरित केले, आपल्यासाठी केले, भारतीयांसाठी केले. हे 10 खंड भारतीय संविधानाची जी डिबेट झाली, जो वादविवाद झाला आणि ज्या वादविवादातून सुंदर असं भारतीय संविधान निर्माण झालं, ज्या सुंदर अशा भारतीय संविधानाच्या माध्यमातून हा देश एक संघपणे अनेक जातीत विभागलेला हा देश, अनेक धर्मांमध्ये एकोपा असलेला हा देश आजही चांगल्या अवस्थेत आपल्याला दिसतो आहे. त्याचं एकमेव कारण म्हणजे हे पुस्तक, म्हणजे भारतीय संविधान. मग असं काय आहे या पुस्तकामध्ये? आणि हे पुस्तक, हे संविधान 26 नोव्हेंबर 1949 ला बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते
आणि संविधान समितीच्या अध्यक्षाला हे पुस्तक सुपूर्द करायचं होतं. म्हणून 26 नोव्हेंबर 1949 हा दिवस संविधान दिन म्हणून आपण 2015 पासून संपूर्ण भारतभर साजरा यासाठी करतो आहे की जे 25 नोव्हेंबर 1949 ला बाबासाहेबांनी सांगून ठेवलं त्याच्यात आपण कुठपर्यंत तरलेलो आहोत, कुठपर्यंत आपण त्यात पोहतो आहे. आणि मग बाबासाहेब असं म्हणतात की ही लोकशाही या देशाला नवीन नाही, फक्त अनेक वर्षापासून या लोकशाहीचा वापर झाला नाही म्हणून ती अप्रयुक्त वाटू शकते, परंतु 2500 वर्षापूर्वी या देशामध्ये ही लोकशाही होती. ही लोकशाही आम्ही फ्रेंच राज्यक्रांतीपासून घेतलेली नाही. भारतीय लोकशाही आम्ही कोणत्या फ्रान्स पासून घेतली नाही, अमेरिकेपासून घेतली नाही, आयर्लंड पासून आम्ही घेतली नाही. ही लोकशाहीचे मूळ या भारताच्या भूमीतले आहे आणि ती लोकशाही बुद्धाच्या काळात होती. त्याचं पुनरुज्जीवन भारतीय संविधानाच्या माध्यमातून होते आहे. आणि म्हणून स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे मूल्य मी फ्रेंच राज्यक्रांतीपासून घेतले नाही, तर माझे गुरु बुद्ध यांच्यापासून मी घेतलेले आहे असं ठामपणे सांगणारे बाबासाहेब आपल्याला हे पुस्तक या देशाला अर्पण करताना म्हणतात. आपण बुद्धाचा काळ जर पाहिला तर सिद्धार्थ शाक्य संघाच्या विरोधात सिद्धार्थ गेला आणि सिद्धार्थ म्हणतो युद्ध मला मान्य नाही आणि हे युद्ध मला मान्य नाही म्हणून तुम्ही जी शिक्षा मला द्याल ती शिक्षा स्वीकारण्यासाठी मी तयार आहे, मी होकार देणार नाही. एका राजाच्या पुत्राला शाक्य संघानं शिक्षा दिली, या देशातून या राज्यातून निघून जाण्याची शिक्षा दिली. राजा काहीच करू शकला नाही. ती लोकशाही होती. इक्वॅलिटी बिफोर द लॉ, आर्टिकल 14. कायद्यासमोर सर्व समान आहे. जरी तू राजाचा मुलगा असला तरी त्या शाक्य संघाने जी लोकशाही या ठिकाणी प्रस्थापित केलेली आहे, तो राजाचा मुलगा जरी असला तरी त्याला शिक्षा सुनावल्या जाते. काय शुद्धोधन असा म्हणू शकला नसता? कोण तो शाक्य संघ माझ्या मुलाला शिक्षा देणारा? बिलकुल मी ही शिक्षा मान्य करणार नाही. तो सिद्धार्थ माझा मुलगा आहे आणि माझा मुलगा आहे म्हणून त्याला तुम्ही शिक्षा देऊ शकत नाही. परंतु ते आचरण आपल्याला शुद्धोधनामध्ये दिसते, कायद्याचं पालन शुद्धोधनामध्ये दिसते आणि म्हणून सिद्धार्थ मुकाट्यानं गृहत्याग केला. हे मूळ या लोकशाहीचे मूळ या भूमीतले आहे. आम्ही कोणाजवळून उसनी घेतलेली नाही. लोक जरी म्हणत असले ही उसनी आहे, ही उसनी नाही, इकडून तिकडून जमा केलेली नाही. याचे खोलवर मूळ या देशामध्ये रुजलेले होते. बाबासाहेब 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणात असं म्हणतात की ही लोकशाही काही काळ अप्रयुक्त होती, काही काळ लोप पावलेली होती, म्हणून कदाचित संभवता लोकशाहीच्या स्थानी हुकुमशाही व्यवस्था येण्याचा धोका संभवतो. कारण आजच्या घडीला असं वाटते की ही लोकशाही नवजात आहे आणि बाह्य स्वरूप कायम ठेवेल. ही लोकशाही बाह्य स्वरूप कायम ठेवेल, परंतु वास्तवात तिच्या स्थानी हुकुमशाही स्थापन झालेली असेल. हा इशारा बाबासाहेब 25 नोव्हेंबर 1949 ला देतात. आता 76 वर्षानंतर तुम्ही त्याचं मूल्यमापन करा. बाह्य स्वरूपात जरी लोकशाही असली तरी वास्तवात हुकुमशाही आहे की नाही, हा पुन्हा एक प्रश्न मी तुमच्या समोर निर्माण करतो. जर आपल्याला असं वाटत असेल की या देशात निर्माण झालेल्या संस्था ज्या आपण स्वतः निर्माण केल्या, भारतीय संविधानानं त्या निर्माण केल्या, त्या जर संस्था हुकुमशहा म्हणून या देशातलं शासन चालवत असेल तर या देशात हुकुमशाही निर्माण झालेली आहे
आणि म्हणून आम्ही भारताचे लोक म्हणून आमची ही जबाबदारी आहे की या भारतीय संविधानाला आपण वाचवलं पाहिजे. कारण जर या संविधानाला आपण वाचवू तरच इथला भारतीय माणूस जगतो. हे संविधान किंवा इथली लोकशाही किंवा इथलं प्रशासन विशिष्ट वर्गासाठी जर आपला वेळ आणि पैसा खर्च करत असेल, या देशातला श्रीमंत अधिक श्रीमंत होण्यासाठी प्रयत्न होत असेल, या देशामध्ये डिक्टेटरशिप ऑफ एम्प्लॉयर जर येत असेल, या देशामध्ये भांडवलदारांची हुकुमशाही जर निर्माण होत असेल, इथून समाजवाद गायब होत असेल, इथं धर्मनिरपेक्षता राहत नसेल, इथं स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व निर्माण होण्यासाठी जर आडकाठी निर्माण केल्या जात असेल, तर हुकुमशहा मोठ्या प्रमाणात संपतो आहे. याला वेळीच थांबवलं पाहिजे. ही जबाबदारी 76 वर्षानंतर इतिहासानं आपल्याला दिलेली. मुळात मी आपल्याला यासाठी म्हणतो की आपण भारतीय आहोत. वी द पीपल ऑफ इंडिया. आम्ही भारतीय लोक. मग भारतीय आम्ही बौद्ध भारत, हिंदू भारत, मुस्लिम भारत, ख्रिश्चन भारतीय म्हणून आम्ही भारतीय नाही. या देशाचा मी नागरिक आहे. या देशाच्या भूमीत माझा जन्म झाला. या देशाने मला नागरिकत्व बहाल केलं आणि म्हणून या देशाच्या रक्षणाची जबाबदारी सुद्धा माझ्यावर. या देशाच्या रक्षणाची जबाबदारी माझी असेल तर या देशाचं रक्षण जर हे पुस्तक करत असेल तर या पुस्तकाच्या रक्षणाची जबाबदारी सुद्धा माझी आहे. या पुस्तकामध्ये दिलेले मूल्य, या पुस्तकामध्ये दिलेले आर्टिकल्स, या पुस्तकामध्ये असलेले डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, या पुस्तकात असलेले फंडामेंटल राईट्स, या पुस्तकात असलेल्या फंडामेंटल ड्युटीज प्रत्यक्षात कृतीत उतरवून त्या पद्धतीने वागणं हे खऱ्या भारतीयाचं लक्षण आहे. आणि नेमकं 76 वर्षानंतरही ही अक्कल भारतीयांना आली नाही. आणि म्हणून माझा भारतीयांवर आरोप आहे की त्यांनी हे पुस्तक वाचलं नाही. त्यांनी हे पुस्तक वाचलं नाही. याचं प्रॅक्टिकल, याची कृती आपण करत नाही. आणि म्हणून या देशात हुकुमशहा पणपत आहे. आपण या आर्टिकल पासून दूर दूर जातो आणि तो काहीतरी आमिष आपल्याला देतो. या आमिषांमधून आपल्याला असं वाटायला लागलेलं आहे की मला बुद्ध विहार मिळालं, मला मंदिर मिळालं, मला गिरजाघर मिळालं, मला विविध धर्मस्थान मिळाले, विविध सामाजिक उपक्रम मिळाले, माझ्या खिशात आमिष म्हणून काहीतरी पैसा दिला जाता, लाडका लाडकी म्हणून. आणि म्हणून ज्या संविधानानं आम्हाला मतदानाचा अधिकार दिला ते मत जर आम्ही विकत असेल तर आपण या संविधानाला बेईमान झालेलो आहोत. संविधानाचे पानाचे टराटरा पाडून राहिले. आज 76 वर्षानंतर 76 वर्षाचं मूल्यमापन करा. फक्त 2014 पासूनच नाही, 2014 पासून त्याची गती जरी वाढली असेल तरी 76 वर्षाचा जर संपूर्ण आलेख तुम्ही मांडला तर संविधानाचे पान ते टराटरा फाडून राहिले. असे कसे रे तुम्ही अजूनही बायको संग झुलून राहिले. बायको संग झुलून राहिलो म्हणजे आम्ही भौतिकतेत आहोत. आम्हाला असं वाटते की माझा पगार, माझी नोकरी, मला मिळालेला पैसा, माझे नातेवाईक आणि मी माझ्यात खुश आहोत, भौतिकतेत गुंतलेलो आहोत. तुमच्यासाठी संघर्ष करता करता त्याचे लेकर बाळे मेले ना. तुमच्यासाठी संघर्ष करता करता त्याचे लेकर बाळे मेले. तुम्हाला नाही वाटत लाज? कशी वाटत? तुम्ही तर बेईमान झाले. कुत्र्याच्याही जातीतलं तुम्हाला म्हणावंसं वाटत नाही. कुत्र्याच्याही जातीतलं तुम्हाला म्हणावंसं वाटत नाही. तुम्ही त्याच्याही पेक्षा बदतर असे कसे पैदा झाले? या समाजात ही स्टीलची गोळी वापस येत नसते, बोललेला शब्द धरता येत नसते. सारं संविधान ते फाडून तुमच्या देखत, सारं संविधान ते फाडून तुमच्या देखत. आता तरी उठ नाहीतर निघून जाईल वखत. आता तरी उठ नाहीतर निघून जाईल वखत. ही वेळ जर आपल्याला जाऊ द्यायची नसेल तर बाबासाहेबांचं 25 नोव्हेंबर 1949 भाषण वारंवार आपण वाचलं पाहिजे.
ही लोकशाही जर यथार्थाने कायम ठेवायची असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? बाबासाहेबांनी तेव्हा इशारा दिला होता की 26 जानेवारी 1950 ला आपण विरोधाभासी परिस्थितीत जाणार आहोत. विरोधाभासी क्षेत्रात आपण आपलं पदार्पण करणार आहोत. राजकीय लोकशाही या संविधानानं आपल्याला दिली, परंतु सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीचं काय? म्हणून या राजकीय लोकशाहीचं रूपांतर सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीमध्ये झालं पाहिजे. पण वर्तमान परिस्थितीचा जर विचार केला तर हे राजकीय लोकशाहीच नष्ट होताना आपल्याला दिसते. मताचा अधिकार आपण प्राप्त केला. एक मत एक किंमत, एक मत एक मूल्य, हा अधिकार आपण प्राप्त केला. पण आता आपण दिलेलं मत कुठं चाललं आपल्याला कळायला मार्ग नाही. कोट्यावधी मतं या ठिकाणी वाढवल्या जात आहे. नव्हे, राजकीय लोकशाही निस्तरभूत करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात वाढताना जर होत असेल आणि अजूनही आपण त्याच लाडक्या बहिणींना आणि लाडक्या भावांमध्ये गुंतून असू किंवा आमिषांमध्ये गुंतून राहत असू आणि फक्त आपल्याला आमिष देऊन जर आपले मत खरेदी केल्या जात असेल तर या राजकीय लोकशाहीच्या माध्यमातून जी सामाजिक आणि आर्थिक लोकशाही बाबासाहेबांनी आपल्याला आणायला सांगितली होती ती राजकीय लोकशाही सुद्धा नष्ट होताना आपल्याला वर्तमानात दिसते. म्हणून फक्त सामाजिक आणि आर्थिक लोकशाही पुरतं मर्यादित न राहता आता आपल्यावर ही वेळ आलेली आहे की आपण राजकीय लोकशाही सुद्धा वाचवली पाहिजे. कारण राजकीय लोकशाही नष्ट होताना ईव्हीएमच्या माध्यमातून दिसत असेल, आमिषांच्या माध्यमातून होताना दिसत असेल, विविध प्रकारे ही राजकीय लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न होताना दिसतो. संविधानिक पद्धतीचा मार्ग आपण अवलंबला पाहिजे. अनेक ठिकाणी असंवैधानिक पद्धतीचा मार्ग अवलंबला जातो. पण आता संवैधानिक पद्धती जर संविधानानं निर्माण केली असेल तर या असंवैधानिक पद्धती ज्या अराजकाला आमंत्रित करतात त्या असंविधानिक गोष्टी इथल्या भारतीयांना सोडून द्यावं लागेल. दुसरी बाब फार बाबासाहेब महत्वाची सांगतात की भारतीयांनी काय करायला पाहिजे. जॉन स्टुअर्ट मिलचा इशारा बाबासाहेब देतात. कोणत्याही महान व्यक्तीच्या चरणी तुम्ही आपले स्वातंत्र्य अर्पित करू नये अथवा त्याला त्या शक्ती प्रदान करू नये ज्या त्याला तुम्ही निर्माण केलेल्या संस्था नष्ट करण्याची शक्ती देतील. आणि तुम्ही ती दिली आहे. या देशात ज्या संस्था या संविधानानं निर्माण केल्या, ज्या आपण निर्माण केल्या भारतीय म्हणून, त्या नष्ट करण्याची शक्ती आपण दिलेली आहे. कारण आपण काही लोकांना महान मानलेलं आहे. हे घराणं महान, हा व्यक्ती महान, हा अलौकिक आहे, अशी जॉन स्टुअर्ट मिलनं दिलेला इशारा बाबासाहेबांनी आपल्याला सांगितला असून सुद्धा त्यांना ती शक्ती प्रदान झाली. म्हणून तुमचं इलेक्शन कमिशन, मोठी जी संस्था आपण निर्माण केली होती ती कोणाच्या तरी नतमस्तकी चरणी, कोणाच्या तरी चरणी नतमस्तक होत आहे. तुमची ईडी असेल, तुमची सीबीआय असेल, मोठमोठ्या ज्या संस्था त्या संविधानानं निर्माण केल्या, भारतीय म्हणून आपण निर्माण केल्या, त्या कोणाच्या तरी चरणी नतमस्तक होताना दिसते आहे. याचा सुद्धा भारतीय मतदार म्हणून नव्हे, भारतीय नागरिक म्हणून आपण विचार करायला पाहिजे. एखाद्या महान व्यक्तीप्रती कृतज्ञता व्यक्त करणे ठीक आहे. त्यानं देशासाठी काम केलं आहे, शेवटपर्यंत त्यानं देशासाठी सेवा केलेली आहे, म्हणून कृतज्ञता व्यक्त करणं ठीक असेल. पण त्याची एक सीमा आहे. पुढे बाबासाहेब आयर्लंडच्या देशभक्ताचं उदाहरण देतात, डॅनियल ओकॉनेल. त्याचं उदाहरण देताना बाबासाहेब म्हणतात की आपल्या सन्मानाचा बळी देऊन कुणीही माणूस कृतज्ञ होऊ शकत नाही. आपण आपल्या सन्मानाचा बळी देऊ शकत नाही. आपले पावित्र्य गमावून कोणतीही स्त्री कृतज्ञ राहू शकत नाही.
आणि आपले स्वातंत्र्य गमावून कोणताही देश कृतज्ञ राहू शकत नाही. अशा पद्धतीचा इशारा बाबासाहेब देतात. म्हणून कृतज्ञता किती व्यक्त करायची? भारत पाकिस्तानचं युद्ध तुम्हीच बंद करा, ही कोणती कृतज्ञता? सार्वभौमत्वाचा विचार या ठिकाणी झाला. सार्वभौमत्व म्हणजे आम्ही आमच्या देशाचे मालक आहोत, आम्ही आमचे निर्णय घेऊ. सिंदूर ऑपरेशन बंद करायचं की चालूच ठेवायचं, हा निर्णय माझ्या देशाच्या प्रधानमंत्र्याचा असायला पाहिजे. पण दुसरा जर कोणी घेत असेल तर आम्ही आमचं स्वातंत्र्य गमावलं काय, आम्ही आमचं सार्वभौमत्व विकून खाल्लं काय, हा प्रश्न भारतीयांसमोर का निर्माण झाला नाही, हा आरोप सुद्धा भारतीयांवर मी करतो. कोणतीही कृतज्ञता व्यक्त करणार आहोत आम्ही, कोणाविषयी कृतज्ञता व्यक्त करणार आहोत, याचा विचार या 76 वर्षानंतर झाला पाहिजे. दुसरा धोका बाबासाहेब पुन्हा एकदा सांगतात. आम्ही कृतज्ञता व्यक्त करताना सीमा तर ठेवलीच पाहिजे, मर्यादित तर असलीच पाहिजे. पण तिसरी महत्वाची गोष्ट, भक्ती अथवा भक्ती मार्ग अथवा वीरपूजा, वर्शिप ऑफ हिरो ही वीरपूजा म्हटली जाते. भारताच्या राजकारणामध्ये जेवढे महत्वपूर्ण स्थान या भक्तीला आहे, अन्य देशाच्या राजकारणात ते दिसणार नाही. हा इशारा 25 नोव्हेंबर 1949 मोठ्या प्रमाणात भक्ती वाढतात. म्हणजे त्या काळातही भक्ती होती, म्हणून बाबासाहेबांना 76 वर्षापूर्वी हे इशारे द्यावे लागले. दूरदृष्टी असलेले बाबासाहेब येणाऱ्या काळात ही भक्ती वाढणार आहे. आणि म्हणून धर्मात भक्ती आत्ममोक्षाचा मार्ग असू शकतो, परंतु राजकारणात भक्ती अथवा वीरपूजा ही अंततः पतनाचा आणि हुकुमशाहीचा निश्चित मार्ग आहे. तो आलेला आहे. आपण जर वास्तविकता या देशाची लक्षात घेतली तर पतनाचा आणि हुकुमशाहीचा निश्चित मार्ग आपण इथल्या राजकारण्यांना निर्माण करून दिलेला आहे. म्हणून या गोष्टी आपल्या लक्षात आल्या पाहिजे. 76 वर्षानंतरही जर आपल्या लक्षात ते येत नसेल तर आपण झोपीचं सोंग घेतो काय, हा प्रश्न मी आपल्या समोर उभा करतो. झोपलेला माणूस जागा करता येतो, झोपीचं सोंग घेतलेला माणूस जागा करता येत नाही. भक्ती मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आजच्या घडीला आपण त्याला अंधभक्ती म्हणतो. नाही, त्यानं जो निर्णय घेतला तोच बरोबर आहे. आणि ही अंधभक्ती एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढून राहिली की हा स्वतःचं नुकसान करून घेत आहे, या देशाचं नुकसान होते आहे, इथल्या 85% लोकांचं नुकसान होते आहे. इथला SC, ST, OBC मायनॉरिटी, कन्व्हेन्शनल मायनॉरिटी मोठ्या प्रमाणात याचं नुकसान होते आहे. ठराविक लोकांना जर याचा फायदा होत असेल तर देशाची 70% संपत्ती जर 1% लोकांच्या हातात केंद्रित होत असेल, या देशाचे उत्पादन साधन जर संचित एकाचकडे होत असेल, केंद्रित काही भांडवलदारांकडेच होत असेल, तर हा विचार, हा प्रश्न इथल्या राजकारण्यांना, इथल्या शासकांना आपण विचारला पाहिजे की हे भारताची राष्ट्रीय उत्पन्न, जे भारताचा राष्ट्रीय उत्पन्न इथला भारतीय निर्माण करतो, त्यात माझा वाटा, आमचा वाटा कुठं गेला? भारतीय मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय उत्पन्नामध्ये आपला सहभाग देत असेल, इथला गरीबातला गरीब व्यक्ती जेव्हा 50 पैशाची माचीस खरेदी करतो तेव्हा त्यावर 5 पैसे जर तो GST देत असेल तर ते राष्ट्रीय उत्पन्न आहे. हे राष्ट्रीय उत्पन्न इथलं भारतीय निर्माण करतो आणि या भारतीयाचं राष्ट्रीय उत्पन्न विशिष्ट भांडवलदारांच्या घशात जात असेल, ठेकेदारांच्या घशात जात असेल, याचा विचार भारतीयांनी करायला पाहिजे. म्हणून माझा प्रतिनिधी कसा असला पाहिजे, मी कोणत्या प्रकारचा प्रतिनिधी मी निवडून दिला पाहिजे, याचा विचार सुद्धा या संविधान दिनी झाला पाहिजे. नगरपंचायतचं इलेक्शन असेल, नगरपालिकेचं इलेक्शन असेल, महानगरपालिकेचं इलेक्शन असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, हे संवैधानिक पद आहे. 1992 मध्ये
जे संविधानाची दुरुस्ती झाली, अमेंड झालं, 243 कलम टाकल्या गेलं, संवैधानिक पद जिल्हा परिषदेचा सदस्य, नगरपंचायतचा सदस्य संवैधानिक पद, नगरपालिकेचा अध्यक्ष सदस्य संवैधानिक पद, महानगरपालिकेचा महापौर नगरसेवक संवैधानिक पद, पंचायत समितीचा सदस्य संवैधानिक पद. त्यांना 12वी अनुसूची दाखवा, त्यांना 11वी अनुसूची दाखवा. तुमच्या जबाबदाऱ्या काय? 11व्या अनुसूचीमध्ये पंचायतनं काय करायला पाहिजे, पंचायत समिती सदस्यानं काय करायला पाहिजे. 11व्या अनुसूचीमध्ये आहे ते पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, जिल्हा परिषद असेल. 12व्या अनुसूचीमध्ये नगरपालिका आणि नगर परिषदा आहेत. हे भारतीयांनी त्यांना विचारलं पाहिजे, ज्याला आपण प्रतिनिधी. आजही जर 500 रुपया, आजही जर एका पावटीत, आजही एका पावात जर आम्ही मत विकत असेल तर आमचा भारत हा संविधानकारांना अपेक्षित असणारा घडणार नाही. आम्ही अजूनही दारिद्र्य रेषेखाली आहोत. भारतीय म्हणून आम्ही अजूनही दारिद्र्य रेषेखाली आहोत आणि दारिद्र्य रेषेखाली आहोत म्हणून दारिद्र्य या देशाचं नष्ट होताना दिसत नाही. म्हणून 5 किलो घ्या आणि 5 मतं द्या. या देशात 80 कोटी लोकांना जर 5 किलो अनाज दिल्या जात असेल तर हा देश 80 कोटी लोक या देशातले दारिद्र्य रेषेच्या खाली आहे हे मान्य करावं लागेल. पण इथला प्रशासक, इथलं शासन जर हे मान्य करत नसेल तर तो आपल्याला मूर्ख बनवतो आहे. या मूर्खपणातून आपण जागं झालो पाहिजे. या देशाची संपत्ती जर केंद्रित होताना दिसत असेल, संचित होताना दिसत असेल तर त्या संपत्तीवर आमचा अधिकार आहे. ही संपत्ती आम्हाला सुद्धा मिळावी. तुम्ही आश्वासन दिलं होतं की आम्हाला 2024 पर्यंत घर मिळेल. तुम्ही आम्हाला 19 मध्ये आश्वासन दिलं होतं की आम्ही 2 कोटी रोजगार देऊ. आमच्या रोजगाराचं काय झालं? 2 कोटी रोजगार कुठे गेले? आमचं पक्क घर कुठे गेलं? आणि जर या देशातला मतदार इथल्या उमेदवारांना प्रश्न विचारत नसेल आणि आपलं मत विकत असेल तर या देशातल्या लोकांचं काहीही होणार नाही. अजून हा देश दारिद्र्यात जाईल. कारण आपण निर्माण केलेल्या संस्था, आपण निर्माण केलेले उद्योग, या देशानं निर्माण केलेले उद्योग विकल्या जात असेल आणि खाजगीकरण मोठ्या प्रमाणात येत असेल तर हे खाजगीकरण त्या भांडवलदारांच्या फायद्याचं. आणि भांडवलदार खाजगीकरणाच्या माध्यमातून डिक्टेटर्स होता, हुकुमशहा होता. एम्प्लॉयर्स, डिक्टेटरशिप ऑफ एम्प्लॉयर्स. बाबासाहेबांनी राज्य समाजवाद सांगताना या गोष्टी सांगितल्या. या देशामध्ये संविधान आपण निर्माण करतो आहे आणि हे संविधान निर्माण करत असताना या देशाचं अर्थकारण कसं असावं हे अर्थकारण आपण संविधानामध्येच इन्क्लूड करू. ते संसदेच्या लहरीवर ठेवू नये, ते संसदेच्या मनावर ठेवू नये. म्हणून नेहरूंना त्यांनी पत्र लिहिलं. परंतु तत्कालीन परिस्थितीमध्ये राज्य समाजवाद, स्टेट सोशलिझम बाबासाहेबांना या संविधानात टाकता आला नाही. आपण मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली. आज देश समाजवादी राहिलेला नाही. समाजवाद या शब्दाला आता काहीही अर्थ उरलेला नाही. आपण उत्पादनाचे साधन निर्माण करतो आहे पण उत्पादनाच्या साधनांचं केंद्रीकरण होताना दिसते. त्याचं सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून वाटप होताना दिसत नाही. भाजीपाला सुद्धा अंबानीनच विकायचा, विमानं सुद्धा अंबानीनच बनवायचे. हे जे केंद्रीकरण आपल्याला होताना दिसते आहे, हे जर झालं तर डिक्टेटरशिप ऑफ एम्प्लॉयर अशीच निर्माण होईल. हुकुमशहा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निर्माण होईल. म्हणून हा प्रश्न आपण या देशाचे नागरिक म्हणून विचारला पाहिजे. राजकीय लोकशाहीला सामाजिक लोकशाहीत रूपांतरित आम्ही करणार आहोत की नाही? सविताताईंनी सामाजिक लोकशाही आपल्याला समजावून सांगितली. स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व, हे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे एकत्रित आहे. हे तुम्हाला वेगवेगळं करता येत नाही. स्वातंत्र्य आणि समतेमध्ये बंधुत्व
हा पूल आहे, हा ब्रिज आहे. आणि हे बंधुत्व या देशामध्ये वी द पीपल ऑफ इंडिया या शब्दातून निर्माण. म्हणून जेव्हा संविधानाच्या निर्मितीचा काळ होता आणि हे संविधान निर्माण होताना लोकांनी असं म्हटलं, संविधान सभेच्या लोकांनी असं म्हटलं की वी द पीपल ऑफ इंडिया नेशन हा शब्द प्रयोग करा. नेशन, भारत हा देश, राष्ट्र आहे असं मान्य करा, असं बाबासाहेबांना ते आग्रह करत होते. बाबासाहेब मानायला तयार. हा देश राष्ट्र नाही, तुम्ही राष्ट्र या मनोभूमिकेतून बाहेर या. बाबासाहेबांनी एक गोष्ट त्यावेळी सांगितली, जेम्स ब्राइसची गोष्ट. जेम्स ब्राइसची गोष्ट सांगताना बाबासाहेब म्हणतात की एक अमेरिकेमध्ये एपिस्कोपल चर्च होता. त्या चर्चची त्रैवार्षिक बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये एक ठराव घेतला गेला की आपल्या देशाबद्दल आपली एक छोटीशी प्रतिज्ञा असावी. आणि ती प्रतिज्ञा तयार झाली. ओ लॉर्ड ब्लेस अवर नेशन, हे प्रभू आमच्या राष्ट्राला आशीर्वाद दे. ती मान्य झाली. पण दुसऱ्याच दिवशी त्या बैठकीमध्ये पुन्हा त्यावर चर्चा झाली की अमेरिका हे विविध राज्यात विभागलेलं आहे आणि म्हणून ते राष्ट्र होऊ शकत नाही. राष्ट्र या शब्दावर ऑब्जेक्शन आहे. ती प्रार्थना बदलवल्या गेली. ओ लॉर्ड ब्लेस अवर युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, अशी ती प्रार्थना तयार झाली. मग ही जर प्रार्थना युनायटेड स्टेट्सच्या बाबतीत तयार झाली असेल, स्वतः अमेरिका जर स्वतःला राष्ट्र मानायला तयार नाही, तर जो देश 4000 जातींमध्ये विभागलेला आहे आणि जो देश एक जात दुसऱ्या जातीपेक्षा श्रेष्ठ मानते, एक जात दुसऱ्या जातीपेक्षा कनिष्ठ मानते, तो देश राष्ट्र कशी काय होऊ शकतो. म्हणून आम्हाला या मनोभूमीत उतरवावं लागेल की आम्ही एकात्मा आहोत, आम्ही भारतीय आहोत. भारतीय या भूमिकेत आम्हाला शिरावं लागेल. आम्ही जर आजपासून हे मान्य केलं की आम्ही राष्ट्र आहोत, तर आम्ही त्या मनोभूमिकेत शिरणार नाही. म्हणून त्या मनोभूमिकेत आम्हाला शिरावं लागेल. भारतीय म्हणून आम्ही एकत्रित आहोत. आम्ही बौद्ध भारतीय, तेली भारतीय, कुणबी भारतीय, मराठे भारतीय, मुस्लिम भारतीय म्हणून आम्ही एकत्रित आलेलो नाही. वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे, आम्ही भारतीय म्हणून एकत्रित आलेलो आहे. आणि भारतीय म्हणून आमचं हे कर्तव्य आहे जे 51A मध्ये दिलेलं आहे, 51A मध्ये दिलेलं आहे, ते कर्तव्य आम्हाला पार पाडायचं. म्हणून बाबासाहेब असं म्हणतात की स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या त्रयी तुम्हाला एकत्रितच ठेवावं लागेल. यांना तुम्हाला अलग करता येत नाही. कारण या जर एकत्रित असल्या तरच या ठिकाणी सामाजिक लोकशाही निर्माण होते. आम्ही आज भारतात समता नाही. 25 नोव्हेंबर 1949 भारतात 76 वर्षानंतर जर त्याचं मूल्यमापन आपण केलं तर भारतात आजही समता नाही. We want to bring complete social and cultural revolution in this land of disparity. बाबासाहेबांनी आपलं ध्येय ठेवलं. या विषमतामय देशामध्ये संपूर्ण सामाजिक आणि सांस्कृतिक क्रांती मला घडवून आणायची आहे. ती कशासाठी? तर या देशातलं विषमतामय वातावरण नष्ट करण्यासाठी आमूलाग्र क्रांती घडवून आणायची आहे. क्वालिटेटिव्ह चेंज इन सिस्टीम रिव्होल्यूशनची व्याख्या, संस्थात्मक रचनेत गुणात्मक बदल, क्वालिटेटिव्ह चेंज या देशामध्ये मला आणायचा. तो क्वालिटेटिव्ह चेंज वैचारिक दृष्ट्या या देशातल्या लोकांमध्ये अजूनही आलेला जर नसेल तर 76 वर्षानंतर आपण या संविधानावर चर्चा करायला निघालो असेल आणि या संविधानाच्या प्रत्येक आर्टिकलचं उल्लंघन जर इथल्या देशातल्या नागरिकांकडून होत असेल, या देशाच्या प्रधानमंत्र्याकडून होत असेल, या देशाच्या मंत्रिमंडळाकडून होत असेल, या देशातल्या प्रत्येक नागरिकाकडून होत असेल, तर
अजूनही आम्ही भारतीय झालो नाही. वी आर द scavengers of the society. We are the scavengers of the society. आम्ही सफाई कामगार आहोत समाजामध्ये असलेल्या विकृती साफ करणे हे भारतीय म्हणून माझं काम आहे. कारण आर्टिकल 51 जर मला हे सांगत असेल की माझ्या भारतीय म्हणून माझा वैज्ञानिक दृष्टिकोन असावा आणि मी जर हा प्रश्न करत असेल मंत्री म्हणून, या देशाचा पहिला अंतराळवीर कोण? या देशाचा पहिला अंतराळवीर कोण? या देशातल्या मंत्र्याने विचारला प्रश्न, कोण आहे या देशातला पहिला अंतराळवीर? सांगा. नील आर्मस्ट्रॉंग तर चंद्रावर गेला होता. अंतराळवीर म्हणून कोण आहे? काय सांगितलं होतं मंत्र्यानं? युरी गागारीन हा अंतराळवीर पहिला आहे. आमचा मंत्री काय म्हणते? पहिला अंतराळवीर कोण? हनुमानजी. हे विज्ञान 51A नुसार भारतीय म्हणून आम्हाला शोभा देत नाही. आमचा वैज्ञानिक दृष्टिकोन असला पाहिजे, सायंटिफिक टेम्पर आमचं असलं पाहिजे. अंतराळवीर युरी गागरीन आहे. न्यू नॅशनल एज्युकेशन सिस्टीम या ठिकाणी आलेली आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्राध्यापक आहे, जबाबदारीने बोलतो. विद्यापीठाचा दुसऱ्यांदा सिनेट मेंबर म्हणून निवडून आलेला आहे. सिनेट मध्ये सुद्धा याच गोष्टी मी सांगितलेल्या आहे. या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये अशा पद्धतीचं जर शिकवावं लागत असेल, त्यांनी इंडियन नॉलेज सिस्टीम नावाचा एक प्रकार आणला आणि इंडियन नॉलेज सिस्टीम मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सांगितलं गेलं की ह्या सर्व गोष्टी वेदात आहे, ह्या सर्व गोष्टी उपनिषदामध्ये आहे. विमानाचा शोध कोणी लावला? आम्ही लावला. पुष्पक विमान. कोण गेलो वैकुंठाला? तुकाराम महाराज. कशाने गेले? पुष्पक विमानानं. हे IKS मध्ये आम्हाला शिकवावं लागणार आहे. म्हणून सिनेट मध्ये आणि फॅकल्टीच्या मीटिंग मध्ये विरोध करणारा रवींद्र मुंद्रे ते असं आम्ही का शिकवावं? आम्हाला 51A जर असं सांगत असेल की सायंटिफिक टेम्पर तुमचा असला पाहिजे, वैज्ञानिक दृष्टिकोन असला पाहिजे, स्त्रियांच्या बाबतीत असलेल्या ज्या वाईट रूढी आणि परंपरा आहेत त्या रूढी आणि परंपरा ह्या नष्ट झाल्या पाहिजे, हे जर 51A आम्हाला सांगत असेल आणि IKS मध्ये जर मनुस्मृती शिकवल्या जावी असं येत असेल तर ती मनुस्मृती जाळून टाकली पाहिजे. आजही जाळून टाकली पाहिजे. जी स्त्रियांना खऱ्या अर्थानं चप्पल समजत असेल तर त्या मनुस्मृतीचं वारंवार दहन होणं गरजेचं आहे. आणि ती जर IKS मध्ये पुन्हा डोकावत असेल तर याचा विचार झाला पाहिजे. कारण हे सायंटिफिक टेम्पर येईल कुठून? हे सायंटिफिक टेम्पर सायन्स विज्ञान शिकल्यावर येईल. आणि विज्ञान जर आम्हाला सांगितलं जात असेल की हे तर वेदांमध्ये होतं, उपनिषदांमध्ये होतं, पुराणांमध्ये होतं, हे जर आम्हाला शिकवल्या जात असेल तर तुमची पिढी, येणारी पिढी कशी निर्माण होणार नाही. कारण हा देश निर्माण करण्यासाठी लोकांचं रक्त सांडलेलं, लोकांनी संघर्ष केला आहे, महामानवांनी त्याग केला आहे, इथल्या देशभक्तांनी बलिदान केलेलं आहे. मिटा दे खाक में हस्ती अगर कुछ मर्तबा चाहे, दाना खाक में मिलकर गुले गुलजार होता है. जेव्हा एक कंसाचा दाना या मातीत मिसळतो तेव्हा हजारो कंसाचे दाणे या मातीतून तयार होत असतात. ही नैसर्गिक कृती आहे. आणि इथल्या देशभक्तांनी, इथल्या महामानवांनी तो संघर्ष, तो त्याग आणि ते बलिदान केलेलं आहे. म्हणून हा देश निर्माण झालेला आहे. या देशाला आम्हाला राष्ट्रात निर्माण करायचं असेल,
राष्ट्र म्हणून उदयास आणायचं असेल तर सामाजिक लोकशाहीची गरज आहे. 26 जानेवारी 1950 ला परस्पर विरोधी जीवनात आम्ही प्रवेश केला. राजकीय जीवनात समानता आली. आर्थिक आणि सामाजिक जीवनात आम्ही समानता आणू शकलो नाही. आज जसंच्या तसं 25 नोव्हेंबर 1949 ला बाबासाहेबांनी म्हटलेलं हे वाक्य आज या ठिकाणी त्याचे पुनरुच्चार होते. 76 वर्षानंतरही ते जसंच्या तसंच आहे. आजही आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या आम्ही असमान आहोत आणि म्हणून ही समानता प्रस्थापित करण्याचं काम भारतीय म्हणून आमचं. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकात सामाजिक आर्थिक राजनैतिक न्याय विचार विश्वास अभिव्यक्ती यांचं स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा केला ना आपण संकल्प 26 नोव्हेंबर 1949 ला. मग 26 नोव्हेंबर 1949 ला ही शपथ आम्ही घेतली असेल आणि तेव्हा संविधानकारांनी ही शपथ इथल्या प्रत्येक भारतीयांना दिली असेल. आजही तीच शपथ घ्यावी लागत असेल. आजही भारतीय संविधानासमोर आणि भारतीयांसमोर तेच प्रश्न असतील तर आपण भारतीय म्हणून कुठे कमी पडलो याचं मूल्यमापन झालं पाहिजे. आणि म्हणूनच या देशात असं म्हणावं लागते की भीमा तुझ्या मताचा माणूस शोधत आहे. भीमा तुझ्या मताचा माणूस शोधताना माणूस तुझ्या मताचा मी का न होऊ शकतो. लोक तुझ्या मताचे 5 शोधताना, लोक तुझ्या मताचे 5 शोधताना सुरुवात स्वतःपासून मी का न करू शकलो. घातकांच्या वागण्याने होऊन व्यथित मी, घातकांच्या वागण्याने होऊन व्यथित मी माझ्यातलाच भीम मी का उणे करत गेलो. इंदू रमेश गंगाधर तू पाहिले मरताना, इंदू रमेश गंगाधर तू पाहिले मरताना तुझा राजरत्न मी का न होऊ शकलो. भीमा तुझ्या मताचा माणूस शोधताना. संविधान भारताचे आणि तू दिला तो धम्म, संविधान भारताचे आणि तू दिला तो धम्म हे 2 शस्त्र घेऊन लढण्या मी निघालो. निर्धार वाचविण्याचा जनमानसांना, निर्धार वाचविण्याचा जनमानसांना मनुस्मृती पुन्हा एकदा जाळण्या मी निघालो. मनुस्मृती पुन्हा एकदा जाळण्या मी निघालो. मनुस्मृती वारंवार जाळायची आहे. भारतीय म्हणून आम्हाला ही मनुस्मृती जाळायची आहे. कारण मनुस्मृती भारतीय आम्हाला होऊ देत नाही. मनुस्मृतीनं जाती निर्माण केल्या, मनुस्मृतीनं विशिष्ट जातींना अधिकार दिले, मनुस्मृतीनं विशिष्ट वर्णांना अधिकार दिले. आणि बाबासाहेब असं म्हणतात कास्ट इज अँटी नॅशनल. जाती या राष्ट्रविरोधी आहे आणि मनुस्मृती जर या देशाला राष्ट्र होण्यापासून रोखत असेल तर ती मनुस्मृती वारंवार जाळल्या गेली पाहिजे. आणि म्हणून अन्वेषण ऑफ कास्ट बाबासाहेबांचं सर्वात मोठं ध्येय. या देशातून जाती नष्ट झाल्या, हा देश जाती व्यवस्थेतून बाहेर पडला पाहिजे. आणि म्हणूनच 340, 341, 342 प्रवर्ग या ठिकाणी निर्माण केले. हे प्रवर्ग यासाठी होते की या जाती नष्ट झाल्या पाहिजे. आणि जाती नष्ट होऊन भारतीय म्हणून आमचा उदय कधी व्हावा, भारतीय म्हणून आम्ही कधी उदयोन्मुख होऊ, भारतीय म्हणून आम्ही समाजासमोर कधी येऊ, भारतीय म्हणून आम्ही कधी वागू. भारतीय होण्यासाठी जातीतून आम्हाला बाहेर यावं, भारतीय होण्यासाठी प्रांतातून आम्हाला बाहेर यावं लागेल, भारतीय होण्यासाठी भाषेचा अभिमान आम्हाला सोडावा लागेल, भारतीय होण्यासाठी पंथ आणि धर्माला आम्हाला बाजूला ठेवावं लागेल. जरी धर्माच्या
प्रचार आणि प्रसाराचा, जरी धर्माच्या अभिव्यक्तीचा आम्हाला मूलभूत अधिकार या ठिकाणी असला तरी देशाची शांतता, देशामध्ये अराजकता न पसरवता आम्ही धर्माचं पालन करू शकतो ही संविधानामध्ये तरतूद आहे. म्हणून पहिल्यांदा आम्हाला भारतीय व्हावं लागेल. सर्वसामान्य माणूस नवीन नवीन विचारधारांनी प्रभावित होताना लोकांद्वारे लोकांसाठी चालवलेलं राज्य आम्हाला पाहिजे. तुम्ही भारताचे लोक आहे म्हणून आम्ही तुम्हाला निवडून दिलं. तुम्ही भारताच्या लोकांसाठी हे राज्य चालवलं पाहिजे. आम्ही भारताचे लोक म्हणून तुम्हाला निवडून दिलं, परंतु भारतीय म्हणून आणि भारतीय लोकांसाठी तुम्ही चालवत नाही. 1% लोकांसाठी जर हे राज्य चालवल्या जात असेल, हा देश चालवल्या जात असेल, तर त्यांच्या समोर आम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करायला पाहिजे. वी आर द इंडियन्स, वी द पीपल ऑफ इंडिया. आम्ही भारतीय आहोत, आमचाही वाटा यामध्ये असला पाहिजे. आणि हे संविधानाच्या रक्षणासाठी आवश्यक आहे. आर्टिकल 14 इक्वॅलिटी बिफोर लॉ जर आम्हाला सांगत असेल, पण आमच्यासाठी वेगळा कायदा केलं आंदोलन उभं महाबोधी महाविहाराचं. इक्वॅलिटी बिफोर लॉ आहे ना, मग गिरजाघरं कोणाच्या ताब्यात आहेत? या देशातल्या मस्जिदी ज्या ऐतिहासिक आहेत त्या कोणाच्या ताब्यात आहेत? या देशातले मंदिरं कोणाच्या ताब्यात आहेत? या देशातले गुरुद्वारा कोणाच्या ताब्यात आहेत? कोण त्याचं संचालन करतात? मग आमचं महाबोधी महाविहार आमचं का नाही? ते आमच्या ताब्यात का नाही? त्याचं संचालन आम्ही का करू शकत नाही? कुठे गेला इक्वॅलिटी बिफोर लॉ? सर्वांना कायद्यापुढे जर समान असेल तर आम्ही बौद्ध म्हणून आमचं पूजास्थान आमच्या ताब्यात देऊन तिथलं संचालन आम्ही का करू शकत नाही? मग भारतीय म्हणून विशिष्टच लोक आहेत काय? या देशातला बौद्ध हा भारतीय नाही काय? हा प्रश्न निर्माण झाला पाहिजे. आर्टिकल 15, 16, 17 हे जे मूलभूत अधिकार आहे, हे सर्वच्या सर्व मूलभूत अधिकार या देशाला निर्माण करण्यासाठी आहे. भारतीय म्हणून आपण या देशाला निर्माण केलं. आपल्या मूलभूत अधिकाराचा वापर करून हा देश कसा निर्माण होईल आणि आम्ही भारतीय म्हणून कसं वागू, याच्यासाठी मूलभूत अधिकार आहे. मूलभूत अधिकार मिळवण्यासाठी नाही, अरेरावीसाठी किंवा अहंकारासाठी नाही. नाही, संविधानानं मला अधिकार दिला. या देशात शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मूलभूत अधिकार आहे. आणि म्हणून हा देश कसा चालला पाहिजे? हा देश सुसंवादानं चालला पाहिजे. या देशानं आर्थिक प्रगती केली पाहिजे. त्याच्या तिचे जतन करून लोक कल्याणाचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील राहील. वेलफेअर स्टेट निर्माण करण्याची संपूर्ण जबाबदारी त्या शासकांवर आहे. त्या शासकांनी या डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स नुसार जर या ठिकाणी देशाचं राजकारण केलं तर खऱ्या अर्थानं हा देश राष्ट्र म्हणून उदयास येऊ शकतो. परंतु असं होताना जर दिसत नसेल तर आम्ही म्हणायला पाहिजे, हा देश माझा आहे, हा देश माझा आहे, हा देश प्रत्येक भारतीयाचा आहे. म्हणून या देशाला सर्वांग सुंदर बनवण्याची जबाबदारी सुद्धा माझी आहे. आणि मला असं वाटते की ही जबाबदारी आपण सर्वजण घेऊया. बाबासाहेबांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस हे संविधान लिहिण्यासाठी खर्ची केले. बाबासाहेबांकडे जर हे संविधान लिहायसाठी नसतं तर हा देश कोणत्या मार्गाने गेला असता याची कल्पना सुद्धा करवण्यात आली. बाबासाहेबांनी यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस घालवले. आणि म्हणून बाबासाहेबांना वेगवेगळे आजार झाले. बाबासाहेबांचा मृत्यू 65व्या वर्षी होण्यामागचं हे एक कारण आहे. विविध आजार, पण एक ध्यास बाबासाहेबांना होता की मला ही संधी मिळालेली आहे आणि ही संधी मी खऱ्या अर्थानं या देशाच्या भल्यासाठी खर्ची घातली पाहिजे. त्या संधीचं बाबासाहेबांनी सोनं केलं आणि एक सर्वांग सुंदर पुस्तक आपल्या हाती दिलं आणि म्हटलं
की हे पुस्तक तुम्हाला मी यासाठी देतो आहे की ज्या देशावर हजारो वर्षे परकीयांचं राज्य होतं तो देश आता स्वतंत्र झालेला आहे. खऱ्या अर्थानं 26 जानेवारी 1950 ला हा देश स्वतंत्र झाला आणि खऱ्या अर्थानं आमचे कायदे, आम्ही भारतीयांनी बनवलेले कायदे, या कायद्यानुसार हा देश आता चालणार आहे. म्हणून या पुस्तकानुसार हा देश चालवा, या ग्रंथानुसार हा देश चालवा. या ग्रंथानुसार हा देश चालला तर खऱ्या अर्थानं या देशामध्ये भारतीय समाज व्यवस्था निर्माण, इंडियन सोसायटी निर्माण, भारत म्हणून एक समाज व्यवस्था निर्माण होईल. ही इंडियन सिव्हिलायझेशन निर्माण, भारतीय संस्कृती निर्माण करण्याची जबाबदारी बाबासाहेबांनी इथल्या भारतीयांवर टाकली. म्हणून ही आपली जबाबदारी. आपल्याला लोक रोखतात या देशाला सर्वांग सुंदर करण्यापासून. कोणीतरी काहीतरी आमिष देतात, पण त्यांना आपण सांगितलं पाहिजे आहट से हम पहचान लेते हैं, आहट से हम पहचान लेते हैं कौन कितने पानी में है ये जान लेते हैं. तू चला था मुझे जहर पिलाने, तुझे मालूम नहीं अब हम पानी भी पीते हैं तो छान लेते हैं, अब हम पाणी भी पीते हैं तो छान लेते हैं. ठामठोकपणे आम्ही सांगितलं पाहिजे. आणि जे संविधान या देशातल्या लोकांसाठी बाबासाहेबांनी दिलं, या संविधानाची जबाबदारी आपण सर्व भारतीय म्हणून आज 76 वर्षानंतर घेऊया आणि हा देश सर्वांग सुंदर कसा होईल ही प्रतिज्ञा आजच्या दिवशी घेऊया. आपण मला बोलावलं, आपला आभार व्यक्त करतो, थांबतो. जय भीम, जय भारत.